एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे सुमारे 150 वर्षाची परंपरा असलेला 5 दिवसीय जय भवानी माता बोहाडा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। 7 जून रोजी लहान बोहाडा, 8 जून रोजी मोठा बोहाडा तर 9 जून रोजी सकाळी अंबिका मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। महादेव कोळी समाजाच्या संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उत्सवात 45 विविध पात्रांनी देवदेवतांची सोंगे साकारत संबळ, पिपाणी व डफ यांच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केले। पर्जन्याच्या आजवासाठी साजरा केला जाणारा हा पारंपरिक बोहडा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। उत्सवाच्या समारोप प्रसंगी जिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, समारोप प्रसंगी काशीनाथ कोरडे, डॉक्टर जयंत कोरडे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच व मान्यवर उपस्थित होते। उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी पंच कमिटी व ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले। एपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी शांताराम भांगे, इगतपुरी। आज वासाळी ह्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा बोहडा अंबिका मातेचा उत्सव अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या म्हणजे देवदेवतांची पूजा ते सालाबाद प्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये जे पात्र असतं ते पात्र या ठिकाणी ते सादर करीत असतात। ही परंपरा फार जुनी परंपरा आहे। खरं ह्या परंपरेनं खऱ्या अर्थानं देवदेवतांची आठवण होते, त्यांची पूजा होते आणि खऱ्या अर्थानं नवचैतन्य गावामध्ये निर्माण होतं। हे बोहडा झाल्यानंतर जे काही वर्षभर जे वातावरण निर्मिती होते ती ह्या देवदेवतांच्या पूजेने होत असते। या महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये हा बोहडा उत्सव या ठिकाणी पार पडत असतो। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो, पण एकच हेतू तर त्या ठिकाणी देवदेवतांची पूजा होणं। या वासाळीमध्ये खूप जुनी परंपरा ही चालत आलेली आहे। वासाळी तसं कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव आहे, परंतु खऱ्या अर्थानं कलाकारांची किंवा विद्वानांची खाण म्हणावं लागेल। या ठिकाणी जसं यात्रा होते, बोहडा होतो, तसं प्रदर्शनाची सुरुवातसुद्धा या ठिकाणी वासाळीच्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे। म्हणून वासाळी गाव हे या जिल्ह्याच्या बाँड्रीवर असूनसुद्धा नगर, नाशिक यामध्ये वासाळी काही मागण्या राहिलेली आहे। आज या बोहड्याच्या निमित्तानं या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांचं, सर्व देवदेवतांचं दर्शन झालं। म्हणून मी सगळं नाशिक जिल्ह्याच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मी मनपूर्वक या बोहडा प्रेमींना, सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझं हे सांस्कृतिक आदर्श वासाळी गाव आणि या वासाळी गावामध्ये गौरवशाली परंपरे असलेला जय भवानी माता बोहडा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये पार पडत आहे। खऱ्या अर्थानं ग्रामीण कला ही या निमित्ताने सादर करायला मिळत असते। आपल्या सगळ्या देवदेवतांसह इतरही विनोदी पात्र आणि अजूनही विविध पात्राची या ठिकाणी कलाकृती आपले ग्रामीण कलाकार या निमित्ताने सादर करत असतात। माणूस जीवन जगत असताना कलेची साथ असायला हवी, कारण कलेमुळे माणसाचा आनंद हा द्विगुणित होत असतो। त्याचबरोबर आपल्या कलाही जोपासली जाते आणि आपल्या देवदेवतांचंही पूजन होतं। अशा पद्धतीने ही परंपरा वासाळी गाव दिमाखामध्ये अनेक वर्षापासून करते। यावर्षीसुद्धा अतिशय उत्साहात हा पार पडतो आहे। मी या गावचा एक कार्यकर्ता म्हणून, एक सरपंच म्हणून, एक युवा म्हणून या ठिकाणी ही कला पुढे नेण्यासाठी माझासुद्धा यामध्ये फार म्हणजे सहभाग घेऊन मी या ठिकाणी एक मारुती रायाचं, वनरायाचं पात्र करत आहे। तर असं एक पात्र खूप चांगलं आहे। आम्ही सगळे युवक या पात्रासाठी काही वानर सेना या ठिकाणी असते, हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने ही कला सादर करतात। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं पावन झालेली अशी भूमी आणि आमची माता कळसुबाई यांच्या शिखराची उपस्थित आमचं खेडेगाव म्हणजे वासाळी आणि ह्या गावची एक परंपरा आहे। एक आदिवासीची जी संस्कृती आहे, ती संस्कृती म्हणजे आमच्या अंबिके मातेचा बोहडा आणि ह्या अंबिके मातेचा बोहडा
आम्ही सालाबादप्रमाणे नेहमी सादर करत असतो आणि आमच्या गावचे माजी सरपंच काशीनाथ भाऊ कोरडे यांनी ती परंपरा जोपासून आज स्वतःहून त्यांनी बी एक आपण सॉन्ग म्हणतो की जे आहे ते मारुती रायाचं सॉन्ग त्यांनी घेऊन आज ते त्यांची कला पण दाखवणार आहेत आणि अतिशय गावकऱ्यांसाठी किंवा तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरलेले असे आमचे बंधू काशीनाथ कोरडे हे आज गावची परंपरा पुढं घेऊन जात आहे आणि हे आम्हाला अभिमान आहे की माता कळसूबाई यांच्या पादस्पर्शाने इथं उपस्थित सर्व माझे गावकरी, सर्व मित्रपरिवार आणि पुढेही असंच कार्य चालू राहो. गावातल्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि गावातून ही कला अजूनही परंपरेत पुढं चालू ठेवावी अशी मी आमच्या कोरडे परिवाराच्या वतीनं, आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना सदिच्छा देतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.